सोशल मीडियावरील कॉक्रोच आता व्यवस्थेच्या छाताड्यावरती डंक मारणार। 6 जूनला दिल्लीतील जंतर मंतर धगधगणार। पेपर लीक आणि परीक्षामधील घोटाळ्यांविरोधात देशातील तरुणांचा एल्गार। केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्याची थेट मागणी। जिसको लगता है धर्मेंद्र प्रधान एजुकेशन मिनिस्टर जो है हमारे, उनको रिजाइन करना चाहिए, वो सभी लोग इस प्रोटेस्ट में शामिल हो जाएं। उपरोधातून जन्माला आलेली कॉक्रोच जनता पार्टी आता रस्त्यावर। बोस्टन मधून थेट दिल्लीत दाखल होणार पक्षांचे संस्थापक अभिजीत दीपके। मैंने डिसाइड किया है मैं 6 जून सैटरडे सुबह दिल्ली आऊंगा। कोणताही झेंडा नाही, कोणताही अजेंडा नाही, फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी बॅनर मुक्त महाआंदोलनाची हाक। तो जितने भी पीसफुल और कॉन्स्टिट्यूशन को मानने वाले कॉकरोचेस है, लेट्स ऑल कम टुगेदर टू सेव द फ्यूचर ऑफ मिलियंस ऑफ स्टूडेंट्स। शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांचा आंदोलनाला सशर्त पाठिंबा। 5 जून पर्यंत निर्णय न झाल्यास 6 जूनला थेट मैदानात उतरणार। का बयान 6 तारीख को शनिवार सुबह मैं भी आप लोगों से मिलूंगा दिल्ली हवाई अड्डे पर। सर्वोच्च न्यायालयातील त्या एका शब्दावरून पेटली होती ठिणगी। करोडोंचा डिजिटल क्रांतीनंतर आता दिल्लीत प्रत्यक्ष आंदोलनाचा रणसंग्राम। नमस्कार, तुम्ही पाहताय महासागर न्यूज। मी स्वप्नील दुधारे। जेव्हा देशातील सर्वात मोठ्या परीक्षा भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरल्या जातात, जेव्हा लाखो विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील स्वप्न पेपर लीकच्या बाजारात लिलावात निघतात आणि जेव्हा व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या तरुणाला कॉक्रोच म्हणून हिणवलं जातं, तेव्हा जन्माला येते एक अभूतपूर्व आक्रोश। सोशल मीडियाच्या पडद्यावरती उपरोधाने सुरू झालेली कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच सीजीपी आता थेट सत्तेच्या दिल्लीश्वरांना आव्हान देण्यास सज्ज झाली आहे। आगामी 6 जून रोजी राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर एका नव्या क्रांतीचं साक्षीदार ठरणार आहे। नीट परीक्षेच्या अभूतपूर्व सावळा गोंधळ, पेपर लीकचं सत्र आणि सीबीएसईच्या ऑन स्क्रीन मूल्यांकनातील अक्षम्य त्रुटी या सर्वांमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात चाचपडत आहे। आता शांत बसणे हा गुन्हा आहे अशी गर्जना करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिल्लीतील पदाचा नैतिक राजीनामा द्यावा याच एका मुख्य मागणीसाठी 6 जूनला जंतर मंतर या ठिकाणी तरुणांचा महासागर उसळणार आहे। हे आंदोलन केवळ गर्दी जमवण्याचं साधन नाही, तर हे व्यवस्थेला आरसा दाखवणारी एक शांततापूर्व चळवळ आहे। कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हे 6 जूनच्या पहाटे थेट अमेरिकेच्या बोस्टनहून दिल्लीमध्ये दाखल होणार आहे। तिथून थेट पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाऊन लोकशाहीच्या मार्गाने शांततापूर्ण आंदोलनाची रीतसर मागणी केली जाईल।